रामकृष्ण हरी माऊली. बघा आज दुपारी दादा आमचा पोहायला आलाय. आहोनी त्याला पोहायला शिकवायला सुरुवात केली आहे. सोडून बघ एकदा सोड. आणि तो भ्यायला लागलाय. आहोनी ठरवलंय की पोहायला शिकवायचं, कारण मुलं लहान आहेत आणि रानात राहत असल्यामुळे विहीर वगैरे जवळ आहे आणि कोणतीही कधीही अडचण येऊ शकते, म्हणून कधी पाय घसरला, कधी विहिरीकडे आलं तर पोहता यावं म्हणून आहोनी आतापासूनच पोहायचं त्याला शिकवलंय. आणि तो दोरीला झाडाला दोरी आहे बघा, आणि त्याला धरून तो पोहत आहे. सकाळपासून पोहायचं म्हणत होता आणि आता इथं आलाय तर भीतोय बघा. अहो पुढे गेलेत आणि तो इथेच दोरीला धरून पोहत आहे. आणि ताई मध्येच मम्मी मला पण पोहायचं आहे म्हणतीये. पोहणार आहे का ताई तू? आताच नको, थोडं मोठं झालं दादा, एवढं झाल्यावर दादाचं कॅन्ट झाल्यावर हात सोड आधी. हात सोडला काय होत नाही बघ. तर तुम्ही जवळ या त्याच्या, तुम्ही जवळ या. आता नाही वाटत. सकाळी पण त्यानं तसंच केलंय. मग राहू दे, मग कशाला पोहायचं म्हणत असते. असलं काय उपयोग आहे का? काय शिकलं तर चांगलं शिक. असं हात हलवाय शिकायचं नसतं हाताने. कशाला हात बुडत नाही. आणि तो भितोय म्हणतोय बघा. आहो त्याला म्हणतात भिवू नको. आता हात सोडले त्यानं दाव, धाडसानं तो पुढे गेलाय. आणि भ्यायचं नाही दादा. आता बघा त्यानं दाव सोडले आणि आता हसायला लागलाय बघा तो. डन डन म्हणतोय पप्पांना त्याच्या. आता भीती गेली का? आणखी एकदा जा. आता बघा तो धाडसाने पुढे गेलाय आणि त्याची भीती निघून गेली. व्हायला लागला. करत राहिलं का यश नक्कीच मिळतं बघा. एवढ्याशा लहानशा जीवाला पोहायची ओढ होती, पण आल्यानंतर भीत होता आणि आता असा पोहायला लागलाय बघा. थोडासा घाबरतोय. ही तर सुरुवात आहे, आता मज्जा येते म्हणतोय बघा. जा आता. असं थोडं थोडं करून शिकायचं दादा, मग चांगलं पोहायला येतंय. आणि पोहण्याने व्यायाम पण होतो आणि आपले शरीर पण सुदृढ बनतं. लहान मुलांना पोहायला शिकवलंच पाहिजे. शरीर देखील चांगलं होतं आणि व्यायाम पण होतो भरपूर. दम वाढतो पोहल्याने. पायामध्ये हातामध्ये ताकद येते. मला देखील आहोने शिकवलं होतं पोहायला आणि मी सुद्धा असं कॅन्ट बांधूनच पोहता येतं मला. आणखीन असं बिगर कॅन्टचं पोहता येत नाही. मला देखील आहोने शिकवलेलं आहे. बिगर कॅन्टची टाकली होती पण तेव्हा खूप घाबरली होती बघा मी. आता माझा शंभू चांगलं न घाबरता पोहायला शिकायला लागलाय बघा. ओके डन. आलं का आता पोहायला? प्रयत्न करत राहिला तर यश मिळणारच, बरोबर का? असं आहो प्रत्येक गोष्ट मुलांमध्ये धाडसाने निर्माण करतात बघा. पोहायचं असेल, पडायचं असेल, भक्तीची गोडी असेल, प्रत्येक गोष्ट आहोने मला पण शिकवली आहे आणि मुलांना पण शिकवलेली आहे. तर कसा वाटला माझा शंभूचा पोहायचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय